नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शासन सकारात्मक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संबंधित विभागाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी निधीची तरतूदही करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचारी नेत्याच्या शिष्टमंडळाला सकारात्मक आश्वासन दिलेले आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. मंत्रालय मुंबई येथे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी नेते उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. दरम्यान 1 महिन्यापूर्वी झालेल्या भेटीवेळी शिक्षकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. सन 2005 पूर्वी नियुक्त, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित व त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या सुमारे 26,000 शिक्षकेतर यांनी सन 1982ची पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केलेली आहे. 2005 पूर्वी इतर विभागात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ शासन देत आहे. हे पाहता शिक्षक मात्र यापासून वंचित राहिले आहे. ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक आश्वासन दिलेले आहे.